ती म्हणजे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक आता वाढल्याचं दिसतंय। कारण राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या शिबिरामध्ये संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर हे एकत्र दिसले। त्यांनी अगदी हसत खेळत हस्तांदोलन करत संवाद साधला आणि त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधली जवळीक आता वाढतेय की काय या चर्चांना लगेचच सुरुवात झाली। त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार की काय हेही तातडीनं बोललं गेलं। राज साहेबांनी जेव्हा प्रस्ताव मांडला की यांच्या मीटिंगमध्ये, तेव्हा खऱ्या अर्थाने दोन्हीकडनं पटापट प्रतिक्रिया यायला लागल्या। उद्धवजींनी पण त्याच दिवशी असलेल्या सभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईचं, कारण आता आपण बघतोय राजकारणाचा प्रचंड चिखल झालाय। एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलंय। त्यामुळे दोन भावांनी विचार लवकर करावा की काय करायचं आहे। तू मी तर ट्रेन सुटून जाईल। मला असं वाटतं याचा जो निर्णय आहे तो दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील। त्याच्यामध्ये आम्ही काही बोलावं असं नाहीये। शेवट आम्ही दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र सैनिक असतील हे पक्ष आदेशावर चालणारे लोक आहेत। तो आमच्याकडनं राजसाहेब आदेश देतील, त्यांच्याकडनं जो उद्धवसाहेब आदेश देतील तो ते पाळतील, आमच्याकडनं आदेश आम्ही पाळू। त्यामुळे आम्ही आदेशावर चालणारे महाराष्ट्र सैनिक आहोत। तो निर्णय राजसाहेब घेतील, त्या निर्णयाबरोबर आम्ही असू। अशा जर भेटींमुळे युत्या होत असतात तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।